ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। परत आणि तिने सांगितलंय की शिवसेनेच्या उमेदवारीचा मला काय फरक पडत नाही। त्यांना आमच्या शुभेच्छा असतील। माझं व्यक्तिगत दोन्ही उमेदवाराची कसलंही वैयक्तिक भांडण नाही, काही नाही। मला माझ्या महागाडीनं उमेदवार मला इथं पुढे तुमच्यासमोर आणलेलं आहे आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून मी मनापासून प्रयत्न करीन। मला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय, मला पूर्णपणे खात्री आहे की आमची महागाडी एकसंघ आहे आणि त्या माध्यमातून जी माझ्यावर कामगिरी दिली मोठी, या ठिकाणी 100% जनतेच्या आशीर्वादानं आमचा विषय 100% होईल। कारखानदारांचे तुम्ही मोहरे आहात आणि तुम्हाला कारखानदारांनी उभं केले अशी टीका काल राजू शेट्टींनी सभेमध्ये केली। आता मी राजकारणामध्ये ही माझी आमदारकीची माझे 4 इलेक्शन झालेले आहेत। ही लोकसभेची पहिली असेल। आता ह्या सगळ्या इलेक्शन लढत असताना आता माझं घराणं मूळ हे राजकारणामधलं आहे, जनतेशी निगडीत आम्ही माणसं आहोत। त्यामुळे या ठिकाणी कारखानदाराने मला मोहरा केली म्हणून चुकीच ठरली, कारण माझे कार्य जर बघितलं या ठिकाणी मी स्वतः कुठेही कुठल्या सहकारी संस्थेत संचालक नाही, मी स्वतः शेतकरी आहे। उसावर लोकरी मावा पडला, महापूर आला, तशी लोकांच्या सोसायटी थकतात तशी माझी सोबत थकत असते। त्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की कुणी काय वाटेल ते म्हणून या ठिकाणी मी जनतेचा प्रतिनिधी आहे। कारखानदार या ठिकाणी असले, कारखानदार म्हणजे काय आपले शत्रू नाही ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आज ही सहकारी साखर कारखानदारी नसती तर या ठिकाणी आपल्या अखंड महाराष्ट्राचा विकास झाला नसता, रोजगार लोकांना मिळाला नसता। आज आपण आपल्या तालुक्याचं उदाहरण बघितलं तर ह्या मोठ्या सहकारी संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून इथं रोजगार लोकांना मिळतो, त्यामुळे ती सुद्धा वाचली पाहिजे। कारखानदार म्हणजे काही ठिकाणी कोणाचे शत्रू नाहीत, शेतकरी कोणाचे शत्रू नाहीत आणि शेतकरी संघटनेचे नेते असतील त्यांना सुद्धा मी शत्रू मानत नाही। फक्त आमचं एवढंच आहे की प्रत्येक घटकाला या ठिकाणी आपण न्याय दिला पाहिजे। शेतकरी असू दे, कारखाने चालले पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे। या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांची अडचण सोडवणे हा आमचा मानस आहे। आणखीन एक अशी प्रकार टीका केलेली आहे तिने, ज्यावेळी शिंदे फुटून गेले त्यावेळी गोव्यामध्ये तुम्ही बॅग भरून गेला होता, गोव्यापर्यंत तुम्ही गेला होता असं एक तिने टीका केली। गोव्याला आपण सगळी जातो आणि त्यावेळी फोडाफोडी जी चालली होती, सरकार पाड्याला लागतात आमदार, माजी आमदारांना फोडून सरकार पडत नसतात। एखाद्या माजी आमदार या ठिकाणी जात असताना हा जर त्यांनी आरोप केला असेल तर मला माहिती नाही, ते माझे जुने मित्र आहेत, त्याच्यावर मी कोणताही आरोप या ठिकाणी करणार नाही। पण या ठिकाणी ते जे घडलं होतं त्या संबंध ह्या प्रकारामध्ये या गोष्टी कोणाच माहिती नव्हत्या आणि त्या माध्यमातून जी सरकार पाड्याचे काम असतं यामध्ये कुठेही माजी आमदार, कुठं मतदार नसतं, काही नसतं या ठिकाणी। आणि या ठिकाणी मला अभिमान वाटतो की एवढ्या सगळ्या या सत्ता संघर्षामध्ये माझी निष्ठा पक्की असल्यामुळं विरोधी गटाच्या तिथं माझे मित्र आहेत, सहकारी आहेत, त्यातले एकाही माणसाच्या ठिकाणी मला कसली ऑफर आजपर्यंत दिली नाही, का तर हा माणूस बदलणारा नाही ही त्यांना चांगली खात्री होती। त्यासाठी म्हणजे लढाई आणि त्याला न्याय देण्यासाठी ठिकाणी मी या इलेक्शनला उतरलो। या निवडणुकीतून आता कोणतं विजन घेऊन पुढे जाणार आणि मतदारांशी कसं जाणार आहे? विजन आमचं हेच आहे, आमदार मी या ठिकाणी जे काम केलं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये तशाच या ठिकाणी मला या खासदार ह्या प्रतिमा असते खासदारांची ही मला सुधारायची, जेणेकरून ठिकाणी प्रत्येक माणसाला वाटावं की आपण माणूस निवडून दिला, मतदान केलं, त्याच्या माध्यमातून ठिकाणी आपल्या पदार्थ काहीतरी पडलं। की समाजातले बाकीचे आपले घटक असतील त्यामध्ये त्याला कुठलंही आपण त्याला असं सांगू शकत नाही किंवा हा विषय खासदाराचा आहे, हा विषय खासदाराचा नाही। आपल्या मतदारसंघातली जे आपले सगळे मतदार ही सर्वसामान्य जनता असेल, तुमच्या पक्षाची असेल, विरोधी पक्षाची असेल, या सगळ्यांच्या अडचणी सोडवणं आणि चांगल्या प्रकारे सरकार आणि सामान्य माणूस यामध्ये एक चांगला दुवा होणं हा आमचा मुख्य हेतू असणार आहे। वंचितचा काय परिणाम होईल का आपल्या उमेदवारीवर? आज आम्ही सांगू शकत नाही, अजून अर्ज भरायचे आहेत। आमचा अर्ज 16 तारखेला भरणार आहे आणि साध्या पद्धतीनं भरणार आहे, कुठलाही गाजावाजा न करता एक मोजके लोक तर मी अर्ज भरणार आहे। त्याबद्दल काय बोला? आता हे असं कोण म्हणतो मला माहिती नाही, ती मी जे 2दा आमदार झालो ते काय असं कोणाला तर नकोन झाले नाही। शेवटी लोकांनी काय विचार करायचा हे मला विषय माहिती नाही, कोण नको मला निवडून दिलं काय किंवा माझी इच्छा असून निवडून दिलं काय, निवडून आल्याच्यानंतर काय करायचं हे माझं पक्क ठरलंय, त्यामुळे त्या चर्चेला मी फारसं महत्व देत नाही।